स्पर्धे लाभले पंच आदरणीय अमर साठे, सलमान शेख या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. लेट्स प्ले. सामना सुरुवात, युद्धाला सुरुवात झाली आहे. रणशिंग फुकलाय. पहिला चेंडू जोरदार टाळण्यास स्वागत करूया. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी हलक्यात चेंडू देखील काढला जाईल. जयश ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. असे आदरणीय गुलाबशेठ धामणकर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. क्लीन बोल्ड जर केलं दिनेश मालपटेसाठी स्वर्गीय संदीप धामणकर प्रतिष्ठान यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज. या दरम्यान पाहायचं मैदानामध्ये 5 स्क्वेअर लेगच्या डोक्यात चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दुर्बलती देखील असेल. 2 धावा ज्या मैदानामध्ये आपण पाहतोय घेतल्या गेल्यात. प्रेक्षक राजाची गर्दी, स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हटलं की स्वराज्य चषक, म्हटलं की स्वराज्य चषकाची ही ओळख प्रेक्षक राजा. तमाम प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्वागत करूयात. गोलंदाज तयार दिनेश. हलक्या रमायचे जो घेऊन काढला जाईल. बाळकृष्ण नामक चेंडूवरती पोहोचला. धाबाची संधी. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. नवीन चेहरा म्हणून मात्र सर्वांनी दुर्लक्ष केलं. तो संघ संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलाय. 11 हनुमान ठोंबरवाडीचा संघ आहे. विवेक नवीन फलंदाज पाहतो दाखल झालाय. बाळकृष्ण दामरकरांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. दिनेश मालपटे उजेतना मारा करेल. हलक्यात चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न. चेंडू पडला. इनस्विंग झाला. बॅटचा चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. षटक क्रमांक संपला गेला मैदानाच्या मध्ये. पहिलं 1 षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा आहे त्या 7 धावा. 1 फलंदाज देखील बाद आहे. 7 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. 7 मैदानामध्ये पाहायचं कोण कोणाला देणार आहे. 7 स्वराज्य चषकाचे असणारे बक्षीस जाते. स्वराज्य चषकातील असणारे आधारस्तंभ, स्वराज्य चषकातील असणारे या स्वराज्य चषकावरती प्रेम करणारे मान्यवर सर्वांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलाय. चुकबुलीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी स्वराज्य सुनावणीच्या वतीने स्वराज्य चषकाचा एक छोटा घटक म्हणून पुन्हा त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सोमा धावून राऊंड द विकेट तयार असेल.
पहिल्या चेंडूवर पाहतोय हलक्या चेंडू घेऊन काढला जाईल, धावाची संधी असेल आणि या दरम्यान फेकी खराब. फेकी खराब आहे. एक सिंगल मैदानात घेतली गेली. धावलकावर धावा येते 8. सोमाने जर तिरफळा बाद केला, संदीप खंडू धामणकर प्रतिष्ठान यांच्या वतीने क्लीन बोल्ड साठी. बोला सर. चला सबस्टिट्यूट खेळाडू असेल, नाही घेतला का? धावलकावरती घेऊन जाईल. 8 धावा ज्या धावलकावरती धावा असणार आहेत. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आकाश शिंदे जो मैदानावर पाहतोय गोलंदाजी मार्गावरती आलाय. क्रिकेटच्या या महासागराला आपण पाहतो उदाहरण आला आहे. उंच उंच लाटा होणारा आसमंत जाणून टाकणारा आवाज, त्यात आपण आज मात्र चिंब भिजणार आहोत. जेव्हा मात्र दर्यासुरे खोऱ्यातून उंडणारे काटक शूरवीर हातामध्ये बॅट अँड बॉल घेऊन उतरतील, तेव्हा घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आकाश. कोलवाडा बचून चेंडू आम्ही खेळला जाईल. बाळकृष्ण धामणकर मात्र 5 चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. या दरम्यान काय 2 खेळाडू मध्ये पाय ताळमेळ जो पाहायला मिळाला नाही. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय, संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल. गोलंदाज तयार. या दरम्यान रिबाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेल इथे झालाय. फलंदाज बाद. विकेटसाठी प्राइज असणार आहे अविनाश शेठ कारके, सागर भिलारे, स्वप्नील आंबेकर या सर्वांच्या वतीने विकेट साठी 3000 रुपयाचं प्राइज. फलंदाज विवेक मैदानामध्ये बाद होते आणि विवेकची जागा येण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. सुनील साठे. संदीप दादा धामणकर यांच्या वतीने विकेट साठी 500 रुपयाचं प्राइज. कोलवा टापाची असेल मैदानात पाहिजे, लॉंगॉन चिंडी घेऊन काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. समीर चेंडूला इथे फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानात पहा बंडोबंद धामणकर यांच्या प्राइज असेल प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं प्राइज. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार. ओ धर्मप्रदा पायच्या मैदानामध्ये पहा जमिनीला समांतर केला जाईल. फाईट बॉल अवांतर धाव देखील आपण पाहतोय मध्ये मिळणार आहे. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल. धाबलगावरती धावा आहे त्या 12 धावा. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. मावळ तालुका हिंदवी स्वराची शपथ घेताना छत्रपती शिवरायांच्या रक्ताने पावन झालेली भूमी म्हणजे ही मावळ भूमी. हिंदवी स्वराचे तोरण ज्या छत्रपती शिवरायांनी पावित्र्य भूमीमध्ये बांधले ती कणकर भूमी म्हणजे मावळ भूमी. हिंदवी स्वराची पहिली राजधानी राजगड जिने मराठी माणसाला ताटकणा दिला ती पराक्रमाची साक्षी देणारी भूमी म्हणजे मावळ भूमी. आणि त्याच मावळ भूमी पाहतोय उर्से गावामध्ये रंगला क्रिकेटचा देखणा सोहळा. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा त्या 14 धावा. 2 फलंदाज देखील मैदानात बाद झालेत. 6 षटकांचा सामना असणार आहे.
सामना आपण मैदानात पाहतोय दोन्ही संघ इथे स्पर्धेच्या निमित्तानं पहा ज्यांचं नुकतंच विभाग मध्ये केलं होतं या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचं ज्यांनी प्राइज सौजन्य केलं सोमांडे गावचे उपसरपंच आदरणीय विशाल शेठ मुरे नवनाथ शेठ मुरे हे सर्व मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले सर्वांचं मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती विराजमान बाबा गुलाब शेठ दामनकर अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती लागोपाठचे 3 षटकार खेळले 3000 रुपयाचा प्राइज मैदानामध्ये पाहायचं मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी संघाचा कॅप्टन आकाश धाऊन यादराव पाहायचं बिग हिट आकाश चेंडूच्या खाली चेंडू सीमारेषे या ठिकाणी प्राइज असणार आहे पांडव घरे यांची जर प्राइज असेल लागोपाठच्या 3 विकेट साठी आणि लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे उद्योजक आदरणीय युवकांचे आदर्शस्तंभ अमोलदादा हिंगे दादांचे देखील प्राइज झाले लागोपाठच्या 3 विकेट साठी 3000 रुपयाचा प्राइज स्कोरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतो मैदानात होईल दत्ता बालगरे यांच्या प्राइज आहे लागोपाठचे 3 षटकार लागोपाठचे 3 विकेट 500 रुपयाचा प्राइज जमा आहे पुन्हा पाहायचा 11 जोड खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानात होईल क्षेत्ररक्षक संघाच्या संख्येत पाहायचे धावलगावरती पुन्हा घेऊन जातो 22 धावा ज्या धावलगावरती धावा नोंदवल्या तिसरं षटक आपण पाहतो मैदानात सुरू आहे गोलंदाज आकाश पुन्हा पाहायच्या मैदानामध्ये अलक्या टार हिट करण्याचा प्रयत्न संघाच्या संख्येत पुढे सरसाल जाईल संघाच्या संख्येत पोहोचेल धावलगावरती धावा आहे त्या चेंडूची फेकी आणि इथे काय धावा धावा आणि धावेसाठी धावा धाव सलमान सर अमर सर आताच्या धावा किती 4 धावा जबरदस्त आपण पाहतोय दोन्ही खेळाडू मात्र कॉम्बिनेशन मध्ये पळतायत संघाच्या संख्येत त्यांची पोहोचेल धावलगावरती धावा त्या 26 धावा तिसरं षटक मैदानावर पाहतो सुरू असणार आहे प्रेक्षक राजा अलर्ट गर्दी गणेश शेठ अमृते उद्योजक यांच्या वतीने देखील लागोपाठच्या 3 विकेट साठी 3000 रुपयाचा प्राइज गणेश शेठ अमृते अमोलदादा हिंगे 3000 रुपयाचा प्राइज आहे दरम्यान पाहिजे मोठा फटका चेंडू आवे तिथं सुट्टी नाही फलंदाज सुनील साठी आपण पाहतो मैदानात पास झालाय आणि सुनीलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल
अमित सोनवणे. प्रेक्षक आपण मैदानात पाहतोय, अलोट गर्दी. उपस्थित असणारे तमाम प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटक क्रमांक पाहतो मैदानामध्ये संपला गेला. तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. धाबलगावरती धावा त्या 26 धावा. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल तो आता दिनेश मालपोटे. दिनेश स्ट्राईकवरती अमित. पहिल्या चेंडू पाहिजे खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानात असेल. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू पूर्णपणे डॉट आहे. चेंडू पूर्णपणे डॉट. संघाच्या संख्येत स्थिर आहे. उपसरपंच जरी अविनाशदादा कारके असतील, दुसऱ्या बाजूला सरपंच माजी सरपंच अमिरभाऊ शिंदे असतील, त्यांचा असणारा मित्रपरिवार अमोलदादा इंगे असतील, गणेश डांबरू असतील, त्यांचा मित्रपरिवार, खूप सारा मित्रपरिवार उपस्थित आहे आज. प्रत्येकाला स्वराज्य चषकाची ओढ लागली. शॉर्ट पिच असेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जयेश खूप दुर्वरती असेल. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेवरती समाधान असणार आहे. संघाची धावसंख्या 27 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 27 धावा धाबलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. गोलंदाज दिनेश. सरळ बॅटे फटका खेळला जाईल. जयेश खूप दुर्वरती देखील असेल. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतो मैदान होणार नाही. बंडोबंत धामणकर यांच्या वतीने पहा विकेट साठी 3000 रुपयाचं प्राइज. अमोलदादा इंगे यांच्या वतीने 3000 रुपयाचं प्राइज. गणेश डांबृते यांच्या वतीने देखील 3000 रुपयाचं प्राइज. या सामन्याचा जो कोणी मॅन ऑफ द मॅच किताब मिळवेल त्या खेळाडूसाठी अंकुश शेठ राऊत यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय दिनेश मालपोटे जो तयार असणार आहे. स्वराज्य चषक उजेतना मारा करेल आपण पाहतोय दिनेश. शॉर्ट पिच असेल, मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. आकाश शिंदे पाहायचं चित्त्याच्या चपळ्या चिन्हवरती पोहोचावं आणि येताना मग पाहायचंय पट झड झडपड. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष सुरू आहे. संघाच्या संख्येत पुढे सरसावलं जाईल आणि संघाची धावसंख्या म्हणजे पोहोचेल धाबलगावरती 31 धावा, 31 रन. पवन शेटगार यांच्या वतीने देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू पंप पाहतोय पूर्णपणे डॉट. षटक क्रमांक संपला गेले. चौथा 4 षटकांचा खेळ संपला. धाबलगावरती धावा आहेत 31 धावा. 3 फलंदाज जे मैदानामध्ये बाद आहेत. 6 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 31 झाल्यात. उर्वरित 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील? क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी. क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. क्रिकेट म्हणजे धाडसाची शान. क्रिकेट म्हणजे साहसाचा मान. क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच. क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेच. क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल. क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल. क्रिकेट म्हणजे अहिंसक असं युद्ध. क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. म्हणून म्हटलं जातं खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आकाश. आकाश शिंदे. तर स्ट्राईक मध्ये फलंदाज तयार असेल अमित सोनवणे. पहिल्या चेंडू बायच्या खोलवर टप्प्याचा चेंडू असेल. आकाश आपण पाहतोय थोडासा घसरलाय, पडलाय. थोडीशी दुखापत देखील झालीये. क्रिकेट आहे. एक सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाच्या संख्येत पोहोचेल धाबलगावरती धाबा त्या 32 धावा. चर्चा आपण मैदानात पाहते सुरू असणार आहे.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पाहतो मैदान तयार असेल. सबस्टिट्यूट आपण पाहतो दिला गेलाय. दुखापत सोमाला देखील आपण पाहतो दुखापत झाली आज म्हणून मात्र गोलंदाजी करू शकला नाही तो सोमा. गोलंदाज तयार आहे आकाश. खोलवर टप्प्याच्या मैदानात पाहायचंय. व्हाईट बॉल एक अवांतर देखील मैदानात मिळेल आणि या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे. पुणे पाहायचं मैदानाच्या मध्ये आकाश शिंदे पण पाहता उजव्या ते मारा करतोय. सरळ बॅटे फटका खेळला जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छेरा षटकार. मैदानात पाहिजे मैदानाच्या ते षटकार जो आपण पाहतो ते मैदानात खेळून काढला. या षटकाराच्या मदतीने 39 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज तयार. या दरम्यान पाहिजे खोलवर टप्प्याचा चेंडू असेल. क्षेत्ररक्षक खूप दुर्वृत्ती केली असणार. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. धावाची संधी असेल परंतु पा 2 धावा मैदानात घेतल्या गेल्यात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आदरणीय गुलाबशेठ दामनकर यांचे प्राइज आले. गेले 7 दिवस ज्यांनी या स्पर्धेला पंच भूमिका पाहिली. एक चांगले पंच म्हणून देखील या स्पर्धेला लाभले. सलमान शेख सर आणि अमर साठे सर या दोन्ही पंचांसाठी 500 रुपयाचा प्राइज असेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. आकाश शिंदे उजवीकडे मारा करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू असेल. क्षेत्ररक्षक दूरवरती देखील असणार आहे. जयेश सई चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकारचा मैदानात कळवलाय. नकार इथे कळवला जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 43 धावा. 5वं षटक मैदानात सुरू आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान पाहायचंय डीप पॉइंट मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असणार आहे आणि 5 चेंडू सीमाच्या बाहेर. 4 रन खन. मैदानाच्या आतमध्ये पहा चौकार इथे खेळला गेलाय. आकाश शिंदेवरती आपण पाहतोय इथे आक्रमण जे चढवलंय धाबलगावर धाबा त्या 47 धाबा. पुन्हा धाबायचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा मैदान घेतली गेली. उमेश धामनकर चुनले ते फील्ड करतोय. नो बॉल का तर चेंडू फेकलाय. गोलंदाज बंद. नो बॉलची 1 पॅनल्टीच्या 2 आणि आत्ताची 1. 4 धावा मिळतील. टाळ्यांच्या गजरात चौधरी 11 म्हणून डोंबिवली संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 51 धावा धाबलगावर. 5वं षटक मैदानात सुरू आहे. धाबलगावरती पाहिजे 51 धावा धाबलगावरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे. मयूर भिलारे गोलंदाजी मार्गावरती येतोय. वेळ देखील वाचवणं महत्वाचं असणार आहे. मेगा फायनल अंतिम 16 या स्पर्धेचं असणारं देखणं रूप.
लोअर फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टर फटका, चेंडू हवेत आहे, फ्री हिटचा चेंडू देखील असणार आहे, कुठलाही त्याचा फायदा नाही. थँक्यू टू संपला गेले 5 षटकांचा खेळ संपला. या 5 षटकांच्या समाप्तीनंतर बावन्न धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असेल. जयेश सईद खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानामध्ये पाहतोय. बाळकृष्ण दाभणकर आपण पाहतोय मैदानामध्ये. चेंडू इथे फील्ड करेल तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने संघाच्या सिंगाची पोहोचेल धाबलकावरती. धाबा त्या 53 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचं जयेश सईद शेवटचे षटक मैदान घेऊन आलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू हवे, झेल इथे झालाय. मैदानामध्ये नवीन फलंदाज जो मैदानात दाखल होईल तो आता आकाश यादव. यापूर्वी सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आकाश. तर दुसऱ्या बाजूला मैदानात पाहायचं जयेश सईद. उजेत्रा मार करेल तो जयेश. या दरम्यान पाहायचं मैदानामध्ये उज्जैनचे पाय टाकले, चेंडू व्हाईट बॉल. आव्हान देखील मैदानात मिळेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 जो इथे लागू पडला. संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल धाबालेखावरती. धावा त्या 54 धावा. एक फायटिंग टार्गेट आपण पाहतो मैदानात उभं राहिले. दरम्यानपर्यंत पाहायचं मैदानामध्ये दिशेने चेंडू असेल, व्हाईट बॉल. आव्हान धाव देखील आपण पाहतो मैदानात खर्च होत आहेत. संघाची धावसंख्या मैदानात पाहिजे. संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल धाबालेखावरती 55 धावा. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहायचं मैदानामध्ये आक्रमण किती चढवलं जाईल. जयेश सईद उजेत्रा मारा करेल, उंच पुरा तगडा ताकदवाने. यादव पाहिजे, मोठा फटका खेळला जातो, चेंडू हवेत. समीर शिंदे डाऊन दी बॉल. इथे सुट्टी मिळणार नाही. फलंदाज बाद. लक्ष्मण शेठ दाभाडे यांची तिने प्राइज असेल. शुभम दाभाडे यांचा षटकार खेळला, 500 रुपयाचं प्राइज. स्ट्राईक मिडफिल्डला तयार. ओ धरमपुरता बायचा मात्र पहा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला गेलाय. आदेश ठाकूर चेंडू इथे फील्ड करेल, चेंडूची फेकी करतोय, दाबाची संधी आणि या दरम्यान काय 2 धावा.
ज्या मैदानामध्ये घेण्यामध्ये यश आलं आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची धावसंख्या म्हणजे पोहोचेल धाबालेखावरती धावा त्या 57 धावा. पहा प्रेक्षक राजाची अलोड गर्दी आपण मैदानामध्ये पाहतोय. चौफेरे नजर टाकावी तिकडे मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षक. आज प्रत्येकाला व्हायचंय स्वराज्य चषकाचा साक्षीदार. प्रत्येकाला पाहायचंय स्वराज्य चषकाची मेगा फायनल. आणि मेगा फायनल मध्ये 2 संघ तर भिडलेत. 11 हनुमान ठोंबरेवाडी लोणावळा यांच्या विरोधात स्वराज्य सोनेशन उर्से. चेंडू हवेत, झेल झालाय, फलंदाज बाद. पाहिजे तेवढं बक्षीस लावलं जाते. गोलंदाज तयार पुण्यात जयश. या दरम्यान पाहायच्या मैदानाच्या मध्ये चेंडू आपण पाहतोय. चर्चा मैदानात सुरू असेल. चर्चा मैदानात सुरू आहे. पहिला डाव, पहिली इनिंग आपण पाहतोय मैदानात संपली आहे. धावलगावरती धावा त्या 57 धावा. 58 धाव्याचं टार्गेट.
गोलंदाज तयार. सामन्यास सुरुवात झाली. दरम्यान पाहायचं मैदानाच्या मध्ये चेंडू आपण पाहतोय ते बॅटवरती येऊ शकला नाहीये. चेंडू डॉट. प्राइज असेल प्रत्येक षटकाराला 300, चौकाराला 200, एका धावेला 20 रुपये. दीपक शेठ धामणकर यांच्या वतीने प्राइज आहे. चौकाराला 200, षटकाराला 300 आणि प्रत्येक धावेला 20 रुपये. स्पर्धा आता एवढी सोपी राहिली नाहीये. आणि रिव्हर्स लाला दौडचा आक्रमण. हल्ला बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अविनाश भाऊ कोरके, स्वप्नील भाऊ भिलारे, स्वप्नील आंबेकर, सागर भिलारे. दरम्यान पाहायचं मैदानाशी पण पहा स्क्वेअर लेग मध्ये चिठी खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती देखील असणार आहे. प्रल्हाद शेठ दामनकर यांच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइस. प्रल्हाद शेठ दामनकर. स्वर्गीय संदीप शेठ दामनकर प्रतिष्ठान जनार्दनभाऊ दामनकर यांच्या वतीने 3 षटकारासाठी 3000 रुपयाचा प्राइस. हलक्यात रबायच्या मात्र खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती देखील असणार आहे. सिंगल तर आपण पाहतो मात्र किती गेली. लाला इथे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल. 3D डी फॉर डेंजर. अविनाश वळद आणि सौरभ गायकवाड षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा प्राइस. गोलंदाज तयार. सुनील साठे स्ट्राईकवरती. लाला रिव्हर्सचा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतो मात्र होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती गेला असणार आहे. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारचं मैदानात कळवलाय. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संघात पोहोचेल. धावलगावरती धावा त्या 9 धावा. गुंडा शेठ बालगर यांच्या षटकार साठी 500 रुपयाचा प्राइस. अमर सर 1 मिनिट. चेंडू भिजला. 2 रन डिक्लेअर. विसरले. जावेपर्यंत मॅच दिशेने संघाच्या संख्येत मैदानात पाहायचे. संघाच्या संख्येत पोहोचेल. धावलगावरती धावा त्या 10 धावा. कारण स्पर्धेचा नियम आहे. चेंडू केव्हा जरी भिजला 2 धावा डिक्लेअर आहेत. गोलंदाज तयार. सुनील साठे. आणि या दरम्यान पहा फाईन लेग मध्ये चेंडूला उडवला. चेंडू सीमारच्या अगदी जवळ. यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं प्राइज आहे. काका इकडे या काका. काका लाईव्ह थेट प्रक्षेपण चालू आहे. या 186 देश तुम्हाला पाहत आहेत. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. tenniscricket.in. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. सोमनाथ स्ट्राईक वरती. आकाश. आणि या दरम्यान पाहिजे मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती देखील असताय. चेंडूपर्यंत पोहोचलाय. जेल झालाय. पहिला फलंदाज बाद.
पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश दोन मैदानात पास झाला आणि नवीन फलंदाज दाखल होईल, ज्याने खऱ्या अर्थानं या संघाला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. ज्या व्यक्तीने दिवस रात्र एकत्र केला या संघासाठी, तो खेळाडू मध्ये दाखल होतोय बाळकृष्ण धामणकर अर्थात बाळा धामणकर. धाबलकावरती धावा त्या 12 धावा, दुसरं षटक जे मैदान सुरू असणार आहे. प्रत्येकाचं आपण मित्रांनो स्वागत करतोय. अविनाशदादांवरती प्रेम करणारे मान्यवर उपस्थित आहेत. अविनाशदादांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं मनापूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. गोलंदाज तयार. या दरम्यान पायाच्या पुढे 7 चेंडू खेळून काढला जाईल. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. सुसाट बऱ्याचा वेग आहे. चेंडू फरार. शिवशंभू सावकाराने षटकाराची भाषा बोलतोय. सावकार षटकार खेळतोय. लाला दौंड स्ट्रायकर तयार. गोलंदाज तयार आहे. आणि या दरम्यान पायचा बेगिट चेंडू सीमाच्या बाहेर. छेडा षटकार. संघाची जर संख्या त्यांची पोहोचेल. दाबलगावरती धावा आहे त्या 22 धावा, 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आल्यात, स्पेशली अविनाशदादांकडून सूचना आल्यात. प्राइज लावायचा असेल एका षटकारासाठी लावा, 3 षटकारासाठी प्राइज लावायचं नाही. या दरम्यान पर्यंत पाहिजे मात्र पहा थर्ड मॅन मध्ये चेंडू पोहोचलाय. संघाचा संघ पाहिजे डिक्लेअर 2 धावा. या 2 धाव्यांच्या साह्याने नवीन बॉल द्या. दाबलगावरती पाहिजे आताच्या 2 धावा मिळतील. 3 षटकारासाठी प्राइज असेल. सोमनाथ शेठ सावंत याच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज. नवीन चेंडू द्या. आपण प्रत्येकाचा नामूल्य करतोय. प्रत्येकाचं स्वागत देखील इथे करण्याचा प्रयत्न केलाय. प्राइज देखील इथे लावलं जाते. प्रत्येकाचा प्राइज देखील इथे पुकारला जाते. लाला दौंडने 3 षटकार मारले तर प्राइज असेल स्वर्गीय संदीप खंडू धामणकर यांच्या स्मरणार्थ जनार्दन भाऊ धामणकर यांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज. 3 षटकारासाठी प्राइज असेल. सगळ्यांचं प्राइज जमा करतो माझ्याकडे. गोलंदाजी मार करते. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो देखील मैदानात होईल. अपील झाली मैदानावर, परंतु पहा शफल उंची खेळू काढण्याचा प्रयत्न. चेंडू आपण मैदानात पाहतोय. चेंडू इथे डॉट निर्धार स्वरूपाचा चेंडू असणार आहे. संघाच्या संख्या पोहोचेल. धाबालकावरती धावा त्या 24 धावा. दुसरं षटक जे मैदानात सुरू आहे. प्राइज सचिन भाऊ सुद्रिक आणि अतुल गोरे यांच्या प्राइज असेल. हे देखील आले मात्र मनापूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. धावेसाठी नाकारती मात्र कळाला जातोय आणि या दरम्यान पहा जीवदान मानलं लागेल. बाळा धामणकर यांना जीवदान. षटक क्रमांक संपला गेला. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा त्या 24 धावा समीकरणाकडे घेऊन जाईल. समीकरण असेल शेवटचे चेंडू शिल्लक असतात. आता 24 चेंडू शिल्लक आहेत. चोवीस चेंडू शिल्लक आणि 34 धावांची गरज. 24 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण मैदान असणार आहे. गोलंदाजी मार करती गोलंदाज
सुनील साठे, तर स्ट्राईक वरती बाळा धामणकर. मिड विकेट मध्ये माधव चेंडू तिथे खेळला गेला. सचिन चेंडूवरती पोहोचेल. सिंगलची मैदानामध्ये घेतली गेली आणि या सिंगलच्या साह्याने संघाच्या संघाचा पोहोचेल. धाबलगावरती धावा त्या 25 धाबा. लाला दौंड 3D परिस्थितीच्या विरोधात जाऊन लढणारा खेळाडू, संघर्षावरती मात करणारा खेळाडू लाला. तो लाला स्ट्राईक तयार आहे. जमिनीवरती गुडघाटेका चेंडू मात्र पाहते. मिड विकेट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल आणि तोपर्यंत मैदान घेतील एक सिंगल आहे. किरण शेठ नौकणे यांच्या प्राइज असेल बाळा धामणकरच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा प्राइज. धाबलगावर धावा आहे त्या 26 धावा. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय सुनील. स्ट्राईक वरती बाळकृष्ण धामणकर आणि या तर पहा मिड विकेट मध्ये पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू झालाय गोल षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानात खेळलाय. धाबलगावरती धावा आहेत आणि या दरम्यान पाहायचा क्लीन बॉल्ड फलंदाज भावाच्या भयान रात्री रडला असशील हजारचा. जे झालं गेलं ते विसर. मूठ आवळ अश्रू आवळ लक्षावरती रोख नजर. अजून एक प्रयत्न कर. एक एक प्रयत्न इथे करायचा आहे. समीर आणि लाला ही जोडी मैदानात असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सामना कुठल्या दिशेने जाणार. या स्पर्धेचा मानकरी कोण. स्वराज्य चषक आणि हे स्वराज्य चषक मानाचा करंडक कोण हातामध्ये मिळवणार. एका दिशेने 11 हनुमान ठोंबरेवाडी तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य फाउंडेशन उर्से. प्रेक्षक राजा पुन्हा मात्र मी पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कारण अमोल दादा या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं जर पाहिलं तर पहा अनेकांनी स्वतःची नातं जोडलंय. बोलला यार सुनील आणि याद ना काय सुनीलची करामत क्लीन बॉल. नवीन फलंदाज दाखल झालाय. स्वराज्य सोडण्याच्या संघातील असणारा हुकमी एक्का ट्रम्प कार्ड गेम चेंजर स्पोर्ट्स असणारा ब्रँड अँबॅसेडर आकाश शिंदे. धाबलगावर धावा त्या 32 धावा. लक्ष्मण शेठ दाभड यांच्या वतीने विकेट रायटीसाठी 500 रुपयाचा प्राइज. अमितदादा कदम यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा प्राइज. विकेट रायटीसाठी प्राइज आहे. प्राइज लावला ते प्रेम केला जाते. दोन्ही संघांवरती प्रेम सुरू आहे. प्रेम करावं. प्रेम कोणावरती करावं.
अभिषेक बाळून यांच्या वतीने आकाश शिंदेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइज. गोलंदाज तयार. हलक्यात मैदानात बाजाची नीती खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवर्ती केला असेल. सिंगल तर मैदानात घेतली गेली आणि एका सिंगलच्या साह्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल आकाश शिंदे. धाबलगावरती घेऊन जातो. 33 धावा धाबलगावरती आहेत. समीकरण आता मैदानामध्ये बदलत आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असले तर 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 25 धावा. 18 चेंडू 25 धाव्यांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. आकाश मैदानामध्ये खूप सारा प्राइज इथे लावला जाते. दोन्ही संघांवरती प्रेम केलं जाते. प्रेम करावं ना. प्रेम कोणावरती करावं? प्रेम आई वडिलांवरती करावं, प्रेम बहीण भावावरती प्रेम करावं, प्रेम कोणावरती करावं? प्रेम स्वतःच्या खेळावरती करावं, प्रेम स्वतःवरती करावं, प्रेम करावं. गोलंदाज तयार. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती देखील असेल. सिंगल तर मैदानात घेतली गेली. लालाले ते स्ट्राईक दिली गेली. एका धावेने संघाची संख्या त्यांची पोहोचेल 34 धावा. सागर शेठ भिलारे, स्वप्नील दादा आंबेकर, अविनाश दादा कारके. शॉर्ट पिच नसेल. मिड विकेट मध्ये 5 चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा ज्या मैदानात घेतल्या गेल्यात. रोहन शेठ दामनकर आणि सोने ठाकूर यांच्या वतीने षटकार हॅट्रिक खेळली. 5000 रुपयाचं प्राइज. षटकार हॅट्रिक साठी प्राइज आहे 5000 रुपयाचं प्राइज. आणि या दरम्यान यह बंगाली रसगुल्ला चेंडू सीमारच्या बाहेर. छेडा षटकार. षटकार आपण पाहता खेळला गेला. या षटकाराच्या मदतीने संघाच्या संघाची पोहोचेल 42 धावा. गोलंदाज तयार. स्कोरकडचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. मैदान होईल. बॅट वरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाहीये. चेंडू आपण पाहतोय डॉट. विजय षटकार यांच्या वतीने दोन्ही खेळाडूंच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज. रिव्हरचा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मैदान होईल. चेंडू आपण पाहतोय त्या मैदानाच्या बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे डॉट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुणे त्या मैदानात पाहायचंय अमित सोनवणे. तर दुसऱ्या बाजूला लाला 3D डी फॉर डेंजर. आणि या दरम्यान पाहायचंय चेंडूला उडवला क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली जय झालाय. फलंदाज यांच्या वतीने 10,000 रुपयाचा प्राइज. 3 षटकारासाठी प्राइज आहे.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. आकाश यादव 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकणारी 16 धावेची गरज. याने पहा ही आहे जयची पॉवर. चेंडू सीमाच्या बाहेर. चरण पहा आता आलाय जयश. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदान होईल. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट. धाबलगावरती धावा आहेत 48 धावा. धाबलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात. 10 चेंडू शिल्लक. 10 धाव्यांची गरज. 10 चेंडू आणि 10 आणि या दरम्यान पाहायचा बिग हिट. बिग 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 षटकार. शरण चार धावेची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो होईल. संघर्ष संख्येत मैदानात पाहायचे स्थिर असेल. धाबलगावरती धावा आहे 54 धावा. पाहायचंय स्वराज्य चषकाचा मानकरी कोण. स्वराज्य चषक चौथ्या पर्व आणि या चौथ्या पर्वामध्ये गोलंदाज तयार. आकाश पुन्हा दाबायचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा. फलंदाज बाद. मैदानाच्या पाहायचं आता. धाबलगावरती धावायचं 54 धावा जिंकण्यासाठी. 7 चेंडू शिल्लक. 4 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त आपण पाहतोय. काय होल्टेज सामना. जबरदस्त प्रेक्षक राजा. पा गेली ती गर्दी. जमली ती गर्दी. उडालेत ते कावळे आणि जमलेत ते मावळे. सामन्याला पाहायचं मात्र शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 4 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि 4. सामना अजूनही संपलेला नाहीये. आकाश नवीन फलंदाज उमेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न म्हणून मैदानात पाहतोय. चेंडू इथे डॉट. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 7 चेंडू मध्ये जिंकणारी 4 धाव्यांची गरज. लक्ष्मण दादा दाभाडे आणि अमित दादा कदम यांच्या वतीने प्राइज असेल 11. हनुमान ठोंबरवडी संघाचा सामना जिंकला. 1,000 रुपयाचा प्राइज. स्वर्गीय संदीप खंडू धामणकर अर्थात जनार्दन भाऊ धामणकर यांच्या वतीने देखील 11 हनुमान ठोंबरवडी संघासाठी 500 रुपयाचा प्राइज. 6 चेंडू 4 धावेची गरज. 6 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज तयार. 6 चेंडू 4. याद पाहायचंय. पहिल्या चेंडू मध्ये पावजेच्या बाहेर टाकला चेंडू. व्हाईट बॉल. अवांतर धाव देखील मिळेल. 6 चेंडू
3 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 3. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. दरम्यान पायचा मित्र स्कोअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संकेतांची जी पोहोचेल. धावलगावरती धावा त्या अब तक 56. आणि यात पाहायचा बिगिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वरना चौकार.